मुंबईनंतर आता जाऊयात सिंधुदुर्गात। सिंधुदुर्गातल्या मालवणात सध्या एक मोठा राजकीय धुमशान पाहायला मिळतंय। काल रात्री एका भाजप कार्यकर्त्याच्या घरात 25 लाख रुपयांची रोकड सापडली आणि ही रोकड पकडली कुणी तर शिवसेनेच्या आमदार निलेश राणे यांनी। निलेश राणे यांनी फक्त ही रोकड पकडलीच नाही तर त्याचं स्टिंग ऑपरेशन सुद्धा केलं आणि या स्टिंग ऑपरेशन भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या बेडरूममध्ये ठेवलेले पैसे निलेश राणेंनी दाखवले। रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले आणि त्यांनीच हे पैसे दिले असा निलेश राणेंचा आरोप आहे। रवींद्र चव्हाणांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत। सिंधुदुर्गातल्या या सगळ्या राड्यामागे कुणाचा हात आहे अशी जोरदार चर्चा सध्या सिंधुदुर्गात रंगली आहे। मालवणमध्ये नुसता राडा। भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात पैसाच पैसा। निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन, मात्र डाव कुणाचा? एक मिनिट बोल द्यावा, मी बोलतोय। कोकणातल्या निवडणुकांमध्ये यंदा काय होणार त्याचा हा फक्त ट्रेलर आहे, पण ट्रेलरच एकदम जबरदस्त आहे। यंदाच्या कोकणातल्या निवडणुकीत जोरदार ट्विस्ट आहे। एरवी भाजपच्याच बाजूने लढणारे नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं आता एकमेकांविरोधात उभी ठाकली आहेत आणि त्यामुळेच कोकणातल्या या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांचे दशावतार बघायला मिळतात। सध्या मालवणात गाजतंय ते शिवसेना शिंदेगडाचे आमदार निलेश राणेंनी केलेलं स्टिंग ऑपरेशन। निलेश राणे थेट भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात घुसले आणि पुढे काय घडलं ते बघा। ते तुम्ही जमा करा, मला त्या रकमेशी काही घेणं देणं नाही। आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, हे फक्त एका घरात होतंय अशातला भाग नाही। ही एकच बॅग नाहीये, शोधाशोध करावी लागेल। या घरात पण अजून अमाऊंट आहे असा माझा आरोप आहे। तुम्हाला प्रिमाइसेस सर्च करावं लागेल, मालवण शहराला आतमधून सर्च करावं लागेल। यांची रोज माणसं फिरतायत। माझ्याकडे 8-10 नावं अशी आहेत, अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करतायत इकडे शहरामध्ये। मग तुमचं लक्ष कुठे आहे? बघा, मी तुम्हाला सांगतो, निवडणुका फेअर झाल्या पाहिजे। ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? मला अच्छा हे का एक घर आहे का? अच्छा, माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये, जवळपास अजून 3-4 बॅगा या घरात असतील। तुम्ही काय कारवाई करणार? नुसतं जप्ती नको आहे, तुम्ही FIR करणार आहात का? अच्छा, आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा कोणतरी, त्यांचा पण ड्रायव्हर नाही, कोणतरी भलताच आहे, तो असाच वरती आलेला आहे। हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जे काय जो काय पुरावा आहे, ही बॅग आहे, त्याला हे करत होते, डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते। मग त्यांना तुम्ही FIR मध्ये घालणार आहे का? भाजप कार्यकर्त्यांच्या घरी जे पैसे सापडले ते रवींद्र चव्हाण यांनीच दिले असा निलेश राणेंचा आरोप आहे। निलेश राणेंच्या या आरोपांनंतर मालवणचं राजकारण ढवळून निघालंय। मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात। काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत, नुसतं सभेसाठी आलेले नाहीत, तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याचं आतापासून सुरू होणार। संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती। आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का? मी जेव्हा घरात गेलो, मला जेव्हा कळलं रोज 2-2, 3-3 बॅगा, जो मालवणमध्ये अशी 6-7 घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतं। भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी सापडलेले पैसे जप्त करण्यात आले। जवळपास 7 ते 8 घरांमध्ये अशा पैशांच्या बॅगा असल्याचा निलेश राणेंचा आरोप आहे। रवींद्र चव्हाणांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले। केनवडेकर यांच्याकडचे पैसे त्यांच्या बिझनेससाठीचे होते असा रवींद्र चव्हाणांचा दावा आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। हे खरं आहे का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटा आहे, खोटा आहे का? निलेश राणेंनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशन नंतर त्यांचे बंधू आणि भाजपचे नेते नितेश राणेही भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी पोहोचले। नितेश राणेंनी केनवडेकरांशी संवाद साधला आणि निलेश राणेंवर पलटवारही केला। तो राजकीय आरोप आहे। प्रदेश अध्यक्ष आहेत, आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत, आज ते जळगावमध्ये आहेत,
हां, काल ते CM साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते. प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे. म्हणून तो राजकीय आरोप आहे, त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिलं पाहिजे. कोण कुठे जात असतील. हां, आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर. राणी बंधूंच्या या जोरदार रंगलेल्या सामन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनंही उडी घेतली आहे. भाजपच्या विजय किनवडेकर यांच्याकडे विधानसभा निवडणुकीवेळी पैसे सापडले होते, पण त्याही वेळी त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, असा आरोप वैभव नायकांनी केलाय. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय किनवडेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते. आणि त्यामुळे विजय किनवडेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं. आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं. आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत. निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर मालवणची निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे. मात्र निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनचे दोन महत्वाचे अर्थ आहेत. एक म्हणजे राणे भावांमध्ये जोरदार बिनसलंय आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे निलेश राणेंकडनं हे स्टिंग ऑपरेशन घडवून रवींद्र चव्हाणांना अडचणीत आणण्याचा डाव एकनाथ शिंदेने टाकलाय का. कारण गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाणांवर संतापलेत. रवींद्र चव्हाणांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर आक्रमकपणे पक्षविस्तार हाती घेतलाय. अगदी शिंदेंच्याच बालेकिल्ल्यात फोडाफोडी करून नेते गळाला लावले. त्याची तक्रार करण्यासाठी शिंदेंनी थेट दिल्ली गाठली. आता रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येताच त्यांनाच खिंडीत पकडण्याचा हा डाव शिंदेंनीच खेळलाय का, याची चर्चा आता मालवणसह महाराष्ट्रात सुरू झाली आहे. गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग.